माऊ ए माऊ बाळा एका जागी बस ना, मला वेणी नाही घालता येते तुझी. हा अगं ए माऊ थांब. माऊ अगं ए माऊ जरा थांब ना बाळा. अगं थांब ए अगं माऊ शांतपणे बस. माऊ शांतपणे बस. मला पूर्ण वेणी घालू दे. झाली बाळा. थांब एक मिनिट. बघ रबर झालं हे बघ रबर लावला की झालं. इकडे थांबा. मला येत नाही. थांब अडत बरोबर. थांब तर. हा ए थांब. आता झालं. एक मिनिट. हा माऊ आता शांतपणे इथे बसून दूध संपलं दूध. चला आता मी माऊ ऐक, मी जरा काम करतो. मला काम करू दे. हा हो ग बबी मावशी, मोन्याला पण सांगते. हो त्याला पण घेऊन येते. हो काय ना केवढूशी होती आणि आता लग्नाचं वय झालं तिचं. बापरे वाटत सुद्धा नाही. मला तुझी मदत करायची आहे. भाऊ नको तू खेळ, मी करतो का. प्लीज ना. बर मग या कपड्यांच्या घड्या घालशील माझ्यासारख्या. जादू नाही करायची, स्वतः काम करायचं. चालेल. बरं प्रॉमिस. मोन्या हो बबी मावशीचा फोन होता. हा. तिच्या नंदेच्या दिराच्या लहान मुलीच्या मुलीचं लग्न आहे. वा आपल्या दोघांना बोलवलंय. आग्रहाचं निमंत्रण आहे. आपण जाऊया. नाही शोभा, मला यायला आवडलं असतं पण ते रजा मिळाली पाहिजे ना कामावरनं. ते मला काय सांगू नकोस. कामावर आत्ताच सांगून ठेव. पण आपल्या दोघांना लग्नाला जायचंय, कळलं. शोभा बरोबर आहे पण नको कारण बबी मावशीच्या काय ग बाळा. लग्न म्हणजे काय असतं. माऊ लग्न म्हणजे जेव्हा दोन लोकांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं ना, तेव्हा ते आयुष्यभर एकत्र राहायचं ठरवतात आणि लग्न करतात. आणि मग लग्न झाल्यानंतर ते असे एकमेकांचे नवरा बायको होतात. अच्छा म्हणजे तू आणि शोभाचा 7 तास आहे का. हा पण शोभाचं तुझ्यावर प्रेम आहे असं मला वाटत नाही. माऊ काय बोललीस. बघितलं याची जीभ कशी चुरू चालते. वयापेक्षा जास्त बोलते ती. ए माऊ जास्त बोलायचं नाही, कळलं ना. माझं मोन्यावर किती प्रेम आहे किंवा मोन्याचं माझ्यावर किती प्रेम आहे याचे दाखले ना तुला द्यायची गरज नाही, कळलं. शोभा लहान आहे, जाऊ दे ना. काय लहान आहे, बोलते मग कशी. हा पण मोन्या मी आंघोळ करून घेते, मला नाक्यावर जायचंय. बर मोठ्या माणसांना असं बोलू नये बाळा. प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत वेगळी असते. काही लोक आपल्यावर चिडतात पण त्यांचं आपल्यावर तेवढंच प्रेम असतं. शोभाचंही माझ्यावर प्रेम आहे. म्हणजे मोहन तुझ्यापेक्षा जास्त शोभाचं प्रेम माझ्यावर आहे. का ग माऊ. कारण ती माझ्यावर जास्ती चिडते. माऊ ये मला सापडले. 1 2 3 4 5 6 माऊ आऊट झाली. अरे रे 4 1 2 3 4. हे मग नाही नको. जादू नको करायला. पिंट्या पिंटू अरे उठ चल. अगं थांब ना. अरे थांब काय, 6वी परीक्षा जवळ आली आहे. अभ्यास करायचं सोडून इथे सकाळी डाव काय मांडून बसला रे तुम्ही. आणि काय रे
तुम्ही पण सगळे घरी जा ना. तुम्हाला अभ्यास नाही? हो आहे ना. मग अभ्यास करून मग या ना खाली खेळायला. ए, दीपा नेहमी आम्ही खेळत असताना मध्ये कशाला येते? दीपा तू जा ना घरी, मी नंतर येतो. गधड्या, स्वतःच्या आईला नावाने हाक मारायला लाज नाही वाटत? चल बघते तुला आता घरी जाऊन. चल. दीपा त्याची काय चूक आहे? त्याला कशाला ओरडतेस? बरोबर आहे, चूक त्याची नाहीच आहे. चूक सगळी तुझीच आहे. तुझ्यामुळे आज माझा मुलगा मला नावाने हाक मारतोय. मग तुझं नाव दीपाच आहे तर तो तुला दीपा म्हणूनच हाक मारणार ना? खूपच आगाव झाली आहेस ग तू. चल तुझं नाव शोभाताईलाच सांगते. चल रे. मोन्या, तू कामावर जायच्या आधी मी जरा नाक्यावर जाऊन येते. हा बरं. शोभा वहिनी, शोभा वहिनी. हिला काय झालं खोकलायला? काय माऊ? मोहन भाऊजी, ही माऊ तुमच्याकडे एवढे दिवस राहते ना, तर तुम्ही साधं वळण नाही लावू शकलात का हो तिला? एवढी साधी अक्कल नाही? ए भावाने, अक्कल कोणाची काढतेस? माझा नवरा ऐकून घेतो म्हणून काही बोलतेस का? वाण नाही तर गुण लागणारच. तुम्हाला बोलायची शिस्त नाही, मग तिला तरी कुठून शिस्त असणार आहे? हे बघ दीपा, तोंड सांभाळून बोल. शोभा, शोभा, मला सांगाल का काय झालंय ते? अहो मोहन भाऊजी, ती सगळ्यांना ना नावाने हाक मारते. तीच शिस्त लावलीत का हो तुम्ही? बरोबरच आहे. शोभा वहिनींसारखे गुरु असल्यावर आणखीन काय होणार आहे? आम्ही माऊला चांगली शिस्त लावली, कळलं ना? स्वतःच्या मुलाकडे बघ, 5 पैशाची अक्कल नाहीये त्याला, आणि आली आमच्या माऊला बोलायला. मान्य आहे, माझ्या मुलाला अक्कल नाही. आई गप्रे तू. पण मोठ्या माणसांना नावाने हाक मारायची नसते, त्यांचा आदर करायचा असतो. एवढी अक्कल माझ्या मुलाला आहे. हीच अक्कल तुम्ही माऊला शिकवा ना. माऊला काय शिकवायचं आणि काय नाही ना, ते आमचं आम्ही बघू. तू नको शिकव. चल निघ. एवढंच आहे ना, तर तुमच्या माऊलाही तुम्ही घरातच ठेवा. आमच्या मुलांबरोबर खेळायला सोडू नका. उगाच तिच्यामुळे आमची मुलं बिघडायची. चल रे. आणि परत जर दिसलास ना तिच्याबरोबर खेळताना, तर बघ आली मोठी अक्कल शिकवायला. सकाळ सकाळ नुसती कटकट. मोन्या, मी आलेले जाऊन. मोहन, लोकांना नावं का दिलेली असतात? त्यांना हाक मारता यावी, त्यांना ओळखता यावं म्हणूनच ना? बरोबर आहे माऊ तुझं. त्या दीपाला नावानं हाक मारली तर ती एवढी का चिडली? त्या लीलावतीला नावाने हाक मारलं ती पण चिडते. माऊ कसं असतं माहितीये का, म्हणजे माणसांना नावं दिली जातात कारण त्या नावाने आपण त्यांना ओळखावं म्हणून. पण काही माणसं ना आपल्या ओळखीची असतात आणि काही लोक आपल्या नात्यातले असतात. नाही, काही लोक आपल्यापेक्षा वयाने लहान असतात, काही लोक वयाने मोठी असतात. म्हणजे त्यांना हाक मारताना त्यांच्या वयाचा, नात्याचा आदर करूनच त्यांना हाक मारावी लागते, नाही का? नातं म्हणजे? नातं म्हणजे चल माझ्या बरोबर, मी तुला समजावून सांगतो. ये माझ्या बरोबर, चल. ये माऊ, ये ये ये. मोहन, कुठे नेतोस? हा, चल ना, मी तुला सांगतो काहीतरी. ये 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 माझी. हे बघ, त्या कोण आहेत सांग? ही लीलावती आहे. असं तिला नावाने नाही हाक मारायची बाळा. ती शोभाची आई आहे की नाही? मग शोभा त्यांना आई म्हणते आणि त्या माझ्या सासूबाई आहेत म्हणून मी त्यांना सासूबाई म्हणतो. मग तू काय म्हणशील त्यांना? आई की सासूबाई? माऊ, त्या तुझ्या आजीच्या वयाच्या आहेत, मग तू त्यांना आजी म्हण. बरं. हा, आजी, पण नावाने नाही हाक मारायची. तो बघ, समीर समीर चाललाय की नाही? हा. तू आणि मन्या एकत्र राहतात, पण मन्या समीरला समीर काका म्हणतो कारण तो मन्याचा काका आहे. मग तू काय म्हणशील समीरला? मी पण समीरला काका म्हणेन. व्हेरी गुड. आणि आता चिंटू, पिंटू, अनुष्का हे त्यांच्या आई बाबांच्या बरोबर राहतात, त्यामुळे ते त्यांना त्याच नावाने हाक मारतात. आणि आजूबाजूच्या मोठ्या लोकांना काका, काकू, मामा, मामी, मावशी असं काहीतरी म्हणतात. म्हणजे आपण त्यांना मान देतो असं होतं ना. ठीक आहे, आजपासून मी कोणालाच नावाने हाक नाही मारणार. आता मी अनुष्का मावशी बरोबर खेळायला जाते.
अगं माऊ, अनुष्काला मावशी म्हणायची गरज नाही. जे आपल्या वयाचे असतात किंवा आपल्यापेक्षा लहान असतात त्यांना आपण नावाने हाक मारू शकतो. बरं, आता पिंटूच्या आईची जाऊन तू माफी मागून ये पहिल्यांदा. आणि त्यांना काय म्हणशील बरं? काकू. व्हेरी गुड. जा, आता मी पण ऑफिसची तयारी करतो. तू पिंटूच्या आईला भेट आणि मग खेळायला जा. हा? चल 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 चल. ये जा. भाने, आज भाजी काय करणार आहेस का? कारल्याची भाजी. शे, कारल्याची भाजी मला नको, बटाट्याची भाजी कर. मी नाही करणार बटाट्याची भाजी, परवाच केली होती. तुला काय प्रॉब्लेम आहे का? बटाट्याची भाजी कर, मी सांगते ना. मावशी, तुम्हाला तेलकट खायचं नाहीये. बटाटा खाऊन ना हातापायात वाद भरतो. ए, माझ्या तब्येतीची काळजी तू करू नकोस हा. तुला सांगितलं तेवढं कर. तुम्हाला काय जातं सांगायला? सोबतही मला ओरडतात. ए भाने, तू माझ्या घरात राहतेस का शोभीच्या घरात राहतेस? हा, सांगितलं तेवढं कर. आणि काय ग, कालपासून बेडशीट धुवायला काढ म्हणून सांगते. हा, काय काढले नाहीयेस? किती घाण वास येतोय त्याला. काढ. काढते नंतर. काम चुकार कुणीकडची. मावशी, मी समधी कामं करते तरी तुम्ही मला काम चुकार कशा पायी म्हणता? जास्त बोललात ना तर काम सोडून जाईन म्या. ए, शोभीने कामावर काय ठेवून घेतलं परत? जीबत चालायला लागली की चुरू चुरू तुझी. हा, इतके दिवस कशी खाली मान घालून काम करत होतीस? तुमच्या ना बोलण्यातच कंटाळा आलाय मला. जाऊ दे, मी काम सोडून जाते. हा, जा. आजी. ए, मला आजी बिजी म्हणायचं नाही. मी तुझी आजी बिजी नाहीये. एक आई खाऊ आणि एक काम चुकार. देवानं माझ्याच नशिबाला सगळे कसे आणून ठेवलेत कुणास ठाऊक. ए भाने, मी सांगितलं ते करून ठेव. बेडशीट धू आणि बटाट्याचीच भाजी कर बरं का. हा, तिला आजी म्हणलं तरी राग येतो आणि लीलावती म्हणलं तरी पण राग येतो. माव, काय भानगड काय? काही भानगड नाहीये. आजपासून मी सगळ्या मोठ्या माणसांना नावाने नाही हाक मारणार. अरे वा, मग आजपासून ना मला बी ताई म्हण. तुला ताई का म्हणू? कारण मी तुझ्यापेक्षा मोठी आहे. पण आपल्या जादू तर सेम आहेत ना. आणि त्यात तुझी जादू कधी कधी चुकते पण. मग मी तुला ताई नाही म्हणणार. मी तर चांगलंच खडसावलंय त्याला. असं नावाने हाक मारणं चांगलंय का ग? नाही ना, त्या माऊमुळे आपली मुलं बिघडतील. मी चिंटूला सांगणार आहे, तिच्यावर खेळूच नको. बरोबर आहे तुझं. आपल्या मुलांनाही आपण तिच्यापासून लांब ठेवलं पाहिजे. नाही तर काही खरं नाही, आपली मुलं सुद्धा लागतील तिच्यासारखी जागावपणा करायला. आली बघा. सॉरी काकू. आधी चूक करायची आणि आता सॉरी म्हणायचं. शोभाने पाठवलं असेल. नाही, मोहन म्हणाले की जाऊन त्यांची माफी माग म्हणून आले. आजपासून मी तुम्हा सगळ्यांना काकू म्हणेन. काय ग हे? आम्ही काय काकू टाईप दिसतो तुला? काकू म्हणतेस ते? चांगली 12वी शिकलीये मी, आणि ते सुद्धा मराठी मीडियम मधून. माझं तर इंग्लिश मीडियम मध्ये झालंय. ते तर नक्की शोभाताईंचं टोकं असणार, त्यांनी शिकवलं असेल. नाही, मीच ठरवलंय. काय बाई, एक एक नवीन पद्धती शोधते अपमान करायचे. चल जा तू इथून. काही गरज नाही आम्हाला काकू बिकू म्हणायची. अरे अनुष्का, माझी परीक्षा परवा आहे, उद्या नाहीये. आज जरा सोपे सोपे प्रश्न विचार, उद्या कठीण विचार. बर. बुद्धदेवतेला काय म्हणतात रे? ए, काय खेळताय तुम्ही? मी पण खेळू? ए, माझी आई म्हणाली की तुला खेळायला नाही घ्यायचं. का? माझी आई म्हणाली की तू 1 नंबरची आगाऊ कुठची आहे, आम्ही तुला खेळायला नाही घेणार. त्या दीपाचं तर काही कळतच नाही. तिला काकू म्हणलं ना तरी प्रॉब्लेम असतो आणि दीपा म्हणलं तरी प्रॉब्लेम असतो. मी तर पिंट्याची आई म्हणते, तू पण तसंच म्हण. जाऊ देत, आता तर मला तिच्याशी काही बोलायचं पण नाही. चला आपण खेळूयात. नाही, आम्हाला खूप अभ्यास आहे आणि हा पिंट्या स्कॉलरशिपला बसलाय. मी त्याचा अभ्यास घेते. ए, मी पण घेते तुझा अभ्यास. तू माझा अभ्यास घेणार? तू शाळेत तरी जातेस का? आणि हो, कितवी शिकलीस ना? पहिली की ज्युनियर केजी? तुम्हाला ज्या शाळेत शिकवतात ना त्याच्यापेक्षा
जाऊ दे रे, तू माझा अभ्यास घे. मावशीच्या नवऱ्याला काय म्हणतात? सोपं आहे, काका. एक मिनिट, मावशीच्या नवऱ्याला पण काका म्हणतात आणि बाबांच्या भावाला पण काका म्हणतात, असं का? हे चुकलंय, एकदा चेक कर. या नात्यांमध्ये पण काहीतरी गोंधळ आहे. जाऊ दे. राहुल घे चहा. आणि तुला नको, तसाही संपलाय. मग एक काम करू, आज आपण एकत्र चहा पिऊ. असं पण लय दिवस प्यायलो नाही ना एकत्र. हा? एकच बशीत पिऊ. थांब. कशाला? एवढ्या बशा आहेत. अंजू तसं नाही, आपल्या लग्नात आपण प्यायलो होतो ना एका बशीत, आठवते का? हा? तसं पिऊया ना आपण. तरच काय, मी नाही जा. लाजते कशाला आता? कोण आहे का आपल्याला बघायला? हा? कशाला लाजते ही पिऊ? हा. चहा पिताय? हा चहा पितोय माऊ, चहाच पितोय. हे काय चहाच पितोय. मला पण दे ना चहा. हा? तू कधीपासून चहा प्यायला लागलीस? अगं मला चहा खूप आवडतं. दे ना मावशी चहा. अगं बाई, राहुल ऐकलंस का? माऊ मला काय म्हणली? काय म्हणले? मावशी म्हणली, मावशी. अगं बाई, माऊ किती छान. माऊ मी तुला चहा देते. मला मावशीच म्हणायचं. जा बस चहा देते मी. जा बस तिकडे चहा बनवते मी. अगं बाई, मावशी. तुम्ही ना कसं चहा पिता? असं म्हणजे तुम्ही दोघे मग अशी पित होतात ना तसे. अंजूला खायला पण दे ग. आहा. ते बाहेर कोणाला सांगायचं नाही. हा, मी असे चहा पितो. हा? ठीक आहे, नाही सांगणार. पण राहुल मामा ऑफिसला नाही गेलास? काय म्हणली तू? ऑफिसला नाही गेलास? नाही नाही, त्याच्या आधी काय म्हणली तू? राहुल मामा. अरे ही काय येडी आहे का अंजू? आहे काय रे? तुला मावशी म्हणते, मला मामा म्हणते. काय चाललंय हिचं? अगं बाई, हा? ए माऊ, तू तर आम्हाला सरळ सरळ भाऊ बहीण करून टाकलंस. हा? त्यापेक्षा आमच्या नावानं थाक मार. बाई, मोन्या, हो? मी जाऊन आले तरी तुझं अजून आटपलं नाहीये. नाही नाही, तूच आहे. आई कुठे गेली होतीस? काय म्हणालीस? कुठे गेली होतीस? त्याच्या आधी काय म्हणालीस? आई. ए मला आई म्हणू नको हा? मी तुझी आई नाही, तू माझी मुलगी नाही. हे कुणी शिकवलं तुला? बाबाने. कोण बाबा? मोहन बाबा. मोहन बाबा म्हणतो आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना नावाने हाक मारायची नसते. आणि सगळे मुलं आपल्या घरी राहणाऱ्या बाईला आईच म्हणतात आणि माणसाला बाबा. मोन्या, नको ते शिकवू नकोस हा. ए बघ माऊ, मला आई म्हणू नकोस हा. हा. तू सांगितलंस तसं मी कोणाला नाही हाक मारली नावाने. शाब्बास. पण मी काका, काकू, मामा, मामी असं म्हणलेलं कोणालाच नाही आवडलं. सगळे मला ओरडले. आता तूच सांग, यात माझी काय चूक? नाही, तुझी काहीच चूक नाही माऊ. तू काळजी नको करू. तू तू तुला हव्या त्या नावाने हाक मार. नक्की मोहन? नक्की माऊ. झालं, आता काही खरं नाही.